उत्तर भारताची शेवटची नैसर्गिक ढाल धोक्यात। अरावली संपलं तर सगळंच संपेल। काय आहे सुप्रीम कोर्टाचा अरावली संबंधातील 100 मीटरचा निर्णय? प्रकृतीची ढाल कोसळली तर आपला श्वास कोण वाचवणार? अरावली ही फक्त डोंगररांग नाही, ती उत्तर भारताची शेवटची नैसर्गिक ढाल आहे। दिल्लीकडे सरकणाऱ्या थारच्या धुळीच्या वादळांना आडवी येणारी, दिल्ली एनसीआरच्या गुदमरट हवेतील विषारी कण अडवणारी आणि जमिनीखालील पाण्याला जिवंत ठेवणारी जिवंत श्वासरेखा आहे। पण आता या अरावलीच्या अस्तित्वावरच संकट येऊन ठेपलंय। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या 100 मीटरच्या निर्णयाने संपूर्ण पर्यावरण जगतात खळबळ उडाली आहे। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की अरावलीतील 100 मीटरपेक्षा कमी उंचीच्या टेकड्यांना जंगल घोषित करता येणार नाही। म्हणजेच फक्त उंची पाहून एखाद्या टेकडीला वनक्षेत्राचा दर्जा मिळणार नाही। जमीन जंगल आहे की नाही हे जमीन नोंदी, अधिसूचना आणि प्रत्यक्ष भूस्थिती यावरच ठरेल। हा निर्णय जंगल तोडीसाठी मोकळा परवाना नाही, पण धोक्याचं दार उघडणारा नक्कीच आहे। कारण आता राज्य सरकारांना आणि स्थानिक प्रशासनाला जमिनीची व्याख्या बदलण्याची अधिक ताकद मिळाली आहे। जे क्षेत्र आतापर्यंत जंगलासारखे मानले जात होते ते आता राजस्व जमीन किंवा गैरवन क्षेत्र म्हणून घोषित करता येणे शक्य होणार आहे। आणि हाच खरा धोका अरावलीला हळूहळू खोखले करण्याचा, तिला जिवंत ठेवणाऱ्या झाडांची, चट्ट्यांची आणि पाण्याच्या रेषांची हळूहळू हत्या करण्याचा। अरावलीचा विस्तार जवळपास 800 किलोमीटर दिल्लीपासून हरियाणा, राजस्थान आणि गुजरात पर्यंत पसरलाय। पण वास्तव असंय की अरावलीच्या फक्त 8.7% टेकड्या 100 मीटरपेक्षा जास्त उंच आहेत। म्हणजे उरलेलं 90% अरावली या निर्णयानंतर संरक्षणाच्या बाहेर पडू शकतं। हे भयावह चित्र केवळ कागदावरच नाही, अरावली आधीच अवैध खननापासून जखमी झालीय। शेकडो वर्षे उभा असलेला हा डोंगर आज माफियांच्या ड्रिल मशीन खाली विव्हळतो आहे। 1992 मध्ये केंद्र सरकारने अरावलीत खनन विकासावर बंदी घातली होती। नंतर 2003 मध्ये सुप्रीम कोर्टानेही कडक आदेश दिले। पण अवैध खनन थांबले नाही, उलट कायद्याला चुकवण्याचे मार्गच वाढले। 2017 मध्ये राजस्थान पोलिसांनी 35 खनन प्रकरणे नोंदवली आणि प्रत्यक्षात संख्या शेकडोंमध्ये होती। आता परिस्थिती आणखी भीषण होण्याचा धोका आहे। अरावली ही दिल्लीची नैसर्गिक भिंत आहे। राजस्थानकडून येणारी धुळीची वादळे आधी अरावली थोपवायची, पण आता डोंगर छिन्न विछिन्न झाल्याने ही धूळ सरळ दिल्लीच्या हवेत मिसळते। आज दिल्ली जीवनासाठी लढते आहे। PM10 आणि PM2.5 चे प्रमाण मानवी आरोग्याला मरणासन्न करते आहे। उद्या परिस्थिती आणखी भयानक होईल। पाण्याचा प्रश्न तर जीवघेणा आहेच। अरावली पावसाचे पाणी जमिनीत झिरपवून भूजलाचा स्तर जपते, पण टेकड्या नष्ट झाल्या तर हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीचा भूजल स्तर कोसळेल। शेकडो बोरवेल मृत होतील। तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ होईल। दिल्ली अर्बन हीट आयलँडच्या प्रचंड जाळ्यात अडकून जाईल। आणि सगळ्यात भीतीदायक प्रश्न, जेव्हा हवा नाही, पाणी नाही, झाडे नाहीत, तेव्हा विकासाचा काय उपयोग? मागील काही वर्षांपासून विकास प्रकल्पांच्या नावाखाली जंगलांची कत्तल सुरू आहे। वन संरक्षण कायद्यातील बदलांनी डीम्ड फॉरेस्ट काढून टाकले आणि त्यानंतर लाखो झाडे जमीनदोस्त झाली। 2021 पासून 91,000 हेक्टर वनक्षेत्र विकासासाठी वापरले गेले। किंमत कोण भरतोय? सामान्य नागरिक, आपण, आपली मुले, आपला श्वास। आता या पार्श्वभूमीवर 20 नोव्हेंबर 2025 चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय 100 मीटरच्या निकषावर टेकड्यांना अरावलीच्या बाहेर ढकलणे हा अरावलीच्या अस्तित्वासाठी सर्वात मोठा धक्का आहे। यामुळे 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिनी सेव्ह अरावली चळवळ सुरू झाली। कारण लोकांना कळलंय, आज नाही उठलो तर उद्या दिल्ली एनसीआर निर्जन प्रदेश बने। अरावली वाचली तर भविष्यातली हवा, पाणी, जीवन वाचेल। प्रकृतीचा हा जखमी प्रहरी जर पडला तर त्याच्यासोबत संपूर्ण उत्तर भारताची श्वासरेखा कोसळेल। प्रश्न एकच, अरावली वाचवायची की गमवायची? उत्तर सरकारच्या निर्णयावर नाही, आपल्या जागरूकतेवर, आपल्या आवाजावर आणि आपल्या जबाबदारीवर अवलंबून आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।